कर्मठ विचारांची माणसे या दगडाप्रमाणे असतात. दगडावर हात फिरून तो फुटत नाही, त्यावर प्रहारच करावा लागतो. आता सगळ्यांनी प्रहार झेलायला तयार राहा. कविराज, सगळ्यांना म्हणजे आपण नाही ना त्यात? आणि स्वामी एवढे का रागवलेत? तुम्हाला काही कल्पना आहे का? कपिलाताई, अहो जेव्हा कोणताही अन्याय मर्यादा ओलांडतो ना, तेव्हा देव मौन सोडतो आणि क्रियेने बोलायला लागतो. आता प्रहार होणारच. पाणी घेऊन या. चल गगया, चल. आपण बाळा सोडून चाललोय ही बात खरी आहे, पण पाण्याचा प्रश्न तसाच राहणार. ही समस्या कधीच सुटणार नाही. आणि अंजली, तुझं स्वप्न तेही तसंच राहणार. आपल्या पाण्यात पाण्याचा भयानक तुटवडा आहे. मुख्य गावात पाणी आणायला गेलं की असं सहन करावं लागतं. अपमान, पारहाण. नदीवरून पाणी भरायचं तर नदी फार लांब आहे. नदी दूर आहे म्हणून आपल्या पाड्यातल्या डबक्यातलं दूषित पाणी पिलं. तो आधी उलट्या केल्या आणि मग त्याच्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडला. लोकांचे हाल बघून जीव तुटत होता माझा, आणि त्यांचेच हाल थांबावे म्हणून माझी धडपड सुरू होती. पण माझी धडपडच जर आपल्या पहाड्यातल्या लोकांना पहाडा सोडायला भाग पाडणार असेल, तर मला ही धडपड थांबवावीच लागल. किमान त्यांना पहाड्यात आता राहता तरी येतंय, पण त्यांना पहाडा सोडून जायची वेळ आली तर काय उपयोग? शिव्या शापांची धनी होईन म्या. अगं स्वामी काहीच कसं करत नाहीत. अजून किती परीक्षा बघणार आहेत तुझी? अजून किती हाल होणार आहेत पाड्यावरच्या लोकांचे काय माहित? अजून किती हाल होणार आहेत पाड्यावरच्या लोकांचे काय माहित? या पादुका घेऊन जा. विहिरी जवळ यांची स्थापना कर. यांच्या भोवती एक मंदिर बांध. ज्या दिवशी मंदिर बांधून पूर्ण होईल त्या दिवशी विहिरीला पाणी येईल. मी तुमचा शब्द पूर्ण करेन स्वामी. स्वामी, माझी एक चूक आता लक्षात आली मला, आणि कदाचित त्याचीच जाणीव होऊ देण्यासाठी तुम्ही हे सगळं होऊ दिलं. माझं स्वप्न हे फक्त माझं स्वप्न नाहीये. जे माझं स्वप्न आहे ते तुमचं बी स्वप्न आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचं स्वप्न तुम्हीच पूर्ण करणार. आणि मला तेवढंच हवंय. आता मी याचा माध्यम बनले काय नाही बनले काय मला काही बी फरक नाही पडत. स्वामी, तुम्ही म्हणलं होतात ना, आपण ज्या दिवशी स्वप्न देवाकडे सोपवतो त्याच दिवशी ते स्वप्न पूर्ण होऊ लागतं. आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे, हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, पाणी. जडे फार.
आत्ता तर मला पाणी दिसलं होतं, असं कसं अदृश्य झालं? कदाचित मला भास होत असेल. नाही, पाणी नाहीये. मी तर माठ पाण्याने भरून ठेवला होता. गेलं कुठं पाणी? शशिकला, अगं तहानेने जीव व्याकुळ झालाय नुसता. अगं पाणी देतेस ना मला आणि रामदासला? एकतर त्या मानवची समजूत घालता घालता घसा कोरडा पडला बघ, आणि आता त्या रामदासनं डांबून ठेवले बळजबरीनं आतल्या खोलीत. खूप तहान लागली आहे. आई, मी पाणी भरून ठेवलं होतं, माठातलं पाणी अदृश्य झालंय. जा अजून पाणी घेऊन या. असून जा. चला. अगं तू माठात पाणी भरून ठेवायलाच विसरली असेल बघ. जाऊ दे, हंड्यातलं दे. हो. यातही पाणी नाहीये. यातही नाहीये. यातही पाणी नाहीये. यातही नाहीये. आई, कशातच पाणी नाहीये. मी सगळी भांडी हांडे सगळं पाण्याने भरून ठेवलं होतं, पण आता कशातच पाणी नाहीये. घ्या देवा. ठेव. ओ मालक, अहो मालक, अहो माझ्या घरातलं सगळं पाणी संपलंय. अरे तुझं काय सांगतोयस? माझ्या घरात एक थेंब सुद्धा पाणी उरलं नाहीये. लेकर पाणी पाणी करते. काय करायचं आता? बिन पाण्याशिवाय कसं जगायचं आपण आता? वय वय, सगळं पाणी रिकामी झालंय. आणि गणपत त्या बी म्हणत होते विहिरीचं पाणी आटलंय. अहो विहिरीचं काय सांगताय? नदीचं पाणी बी आटलं या. आपलं घर, आपली माणसं असं सोडून जावं लागल असं वाटलं पण नव्हतं. असं वाटतंय जणू स्वतःचाच एक तुकडा माग ठेवून चाललोय. स्वामी, मी माझं नाही, तुमचंच स्वप्न तुमच्याच हातात सोपवलंय. बा आय, कधी कधी निघून जाणं ही पळवाट नसते, ते सगळ्यात मोठं समर्पण असतं.
चला. स्वामी एवढं पाणी का पिताय? त्रास होईल तुम्हाला. कपिलाताई, स्वामी देवांना त्रास देऊ नका हो. अहो, स्वामी देवांची लीला आहे ही. आता का कशासाठी हे आता आपल्याला नाही कळणार, पण त्यांच्या लीलेत बाधा आणू नका. त्यांच्या लीलेचे साक्षीदार व्हा. आणि हो, जेव्हा लीला सुरू होते ना तेव्हा प्रश्न विचारायचे नसतात, फक्त विश्वास ठेवायचा असतो. कपिलाताई, अहो स्वामी उगाच कुणालाही त्रास नाही देत. हो मंदाजी, शशिकला वहिनी, मानव, अरे अनर्थ ओढवला, अनर्थ. अहो पण झालं काय पंच? मगाशी ते आजोबाजी जे बोलले सगळं तसंच घडते. हो, अहो गावातल्या कुणाच्याच घरात पाणी उरलं नाहीये. सगळी भांडी रिकामी झालेत. गावातल्या सगळ्या विहिरी बी कोरड्या पडल्यात आणि नदी बी आटलीये. काय करायचं काय बी कळना. दुष्काळ पडलाय, सगळा दुष्काळ. आपण त्या अंजली आणि तिच्या कुटुंबाला पाडा सोडायला सांगितलं होतं ना, ते तिकडे पाडा सोडून गेले आणि इथं संकट ओढवलं. स्वामी, स्वामी, अनर्थ झालाय. गावात दुष्काळ पडलाय स्वामी. काय दुष्काळ पडलाय? हो, सगळ्यांच्या घरातलं पाणी संपलंय. विहिरी कोरड्या पडल्यात आणि नदीचंही पाणी आटलंय. हे कसं शक्य आहे? स्वतःला पाणी मिळतंय म्हणून प्रत्येकाने निसर्गाला आणि देवाला गृहीत धरला. ज्यांना पाणी मिळत नाही त्यांचं दुःख कोणी समजून घेतलंच नाही. तो त्रास जेव्हा तुम्हाला सहन करावा लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की तहान म्हणजे काय आणि पाण्याचं महत्व म्हणजे काय. प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार केलाच पाहिजे. अंजलीचं स्वप्न पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हीच आम्हाला हा मार्ग पत्करायला लावला. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. शिव शंकर शर्मा. आई, आजी, तुमचा हट्ट सोडा. त्या अंजलीचं स्वप्न पूर्ण होऊ द्या. तुम्ही त्यात खोडा घातलात म्हणून त्यांना पाडा सोडून जायची वेळ आली आणि म्हणून स्वामींचा कोप झाला आणि त्या गोष्टीचा त्रास अख्ख्या गावाला सहन करायला लागतोय. शब्द जपून वापर मानव. उगाच काही बोलू नकोस. त्याच्यामुळे काही झालेलं नाहीये. अगं आजी, आई, तुम्ही माघार घेतल्याशिवाय स्वामी शांत होणार नाहीत. असं काही नाहीये. अचानक वातावरणात बदल झाला असेल म्हणून हे सगळं घडतंय. त्या प्रकरणाचा आणि अंजलीचा काही एक संबंध नाही. नाही कसा? वातावरणात बदल झाला असता तर तो दिसला असता, जाणवला असता. सगळीकडचं पाणी संपून जाणं हा स्वामींचा कोप आहे, बाकी काही नाही. आणि हा कोप वेळेस थांबवला पाहिजे. नाही, तुम्ही दोघी समजून का घेत नाही आहात? तुमच्या हट्टाची शिक्षा अख्ख्या गावाला भोगायला लागणार आणि त्या अंजलीच्या परिवाराला सुद्धा. मी जाणार आणि वीट रचणार. मानव, तुला लक्षात आहे ना मी काय सांगितलं होतं? तुम्ही कितीही धमकी दिलीत ना तरी मी शांत बसणार नाही. आणि जर आज मी थांबलो ना तर स्वामी मला माफ करणार नाहीत. आणि राहिला प्रश्न तुमच्या धमकीचा, तर स्वामी तसं काही एक होऊ देणार नाहीत. ते अडवतील. थांब मानव. मी तुमचं ऐकणार नाही. मानव, थांब इथे. आज ऐक, तू कुठे जाणार नाहीयेस. ताई आणि आजीचं ऐकायचं. हे बघ,
या घराचं पावित्र्य भंग करायचं नाही. अरे रामदास मामा, तू तरी ऐक माझं. अरे मला जाऊ दे. नाही, मी काही एक ऐकणार नाही. तू कुठे जाणार नाही. बस. मी जाणार वीट रचण्यात. तुम्हाला कसं कळत नाहीये, त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवायला मी जाणार. नाना थांब. दादा दार लावून घे. अजिबात दार उघडू नकोस रामदास. तुम्ही दोघी का समजून घेत नाही यात? तुमच्या दोघींच्या हट्टामुळे ना अख्ख्या गावातल्या लोकांचा जीव जाईल. दुष्काळ पडलाय, पाणी नाही. अहो कविराज, हे ऐकूनच मला प्रचंड तहान लागायला लागली की दुष्काळ, पाणी नाही. बापरे, कसं जगायचं आता? कपिला ताई, अहो जरा शांत व्हा बरं, शांत व्हा. अहो नका घाबरू. आपण इथे स्थानावर आहोत आणि स्वामी देव इथे असताना त्यांच्यावर असा अविश्वास नका दाखवू. असं नाही वागायचं. मग कसं वागायचं? अहो दुष्काळ म्हणजे मृत्यू ओढवणार आहे सगळ्यांवर. आता सगळ्यांवर मृत्यू ओढवणार आहे. तहान लागली आहे. अहो असं काही होणार नाहीये. कुणीही कासावीस होऊ नका. मला तर वाटतं ना, काही लोकांना धडा शिकवण्यासाठीच ही लीला सुरू आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कर्तव्याला चुकता तेव्हा तुमची कर्मही चुकायला लागतात. आणि आज अनेक जण त्यांच्या कर्तव्याला चुकतायत याची जाणीव त्यांना करून द्यायची आहे. अरे सगळ्यांना सगळ्या गोष्टी भाग्याने मिळतात, पण त्या जर टिकवायच्या असतील तर कर्म शुद्ध असली पाहिजेत, विचार शुद्ध असले पाहिजे. स्वामी, तुम्ही आता बोलत असताना माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झालाय. म्हणजे सगळे असं म्हणतात की कर्मामुळेच सगळं मिळतं, तर काही जण असं म्हणतात की भाग्यच सगळ्यात मोठं. खरं काय स्वामी? म्हणजे भाग्य मोठं की कर्म? उचला दगड आणि चल आमच्या बरोबर. स्वामी, हा दगड मला एकट्याने उचलता येईल असं वाटत नाही. उचल म्हटलं ना, उचल. हो, उचलतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चल आमच्या बरोबर.
दशरथ स्वामी तू इथवर आलास काय अनुभव आला? एवढा मोठा दगड इथपर्यंत घेऊन येणं सोपं काम नव्हतं. माझं अंग दुखायला लागलंय, पायही दुखतायत. पण या दगडाच्या ओझ्यापेक्षा मला वाटेत जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्याचा जास्त त्रास झाला. काय बोलले? वाटेत मला गावकरी भेटले, माझ्यावर हसले. मला म्हणाले, एवढा मोठा दगड कुठे घेऊन चाललायस आणि कशाला? मी थांबलो नाही, चालत राहिलो. मी काही ऐकलं नाही, तसंच पुढे चालत राहिलो. मग वाटेत एक वृद्ध गृहस्थ भेटले. मला म्हणाले, भाग्यवान आहेस, स्वामींनी दिलेलं काम करतोयस. स्वामींनी दिलेल्या कामात आपलंच भलं असतं. मी चालत राहिलो. नंतर पारावरची माणसं भेटली, मला दूषणं द्यायला लागली. मला बोलायला लागली, काय या मेल्याचं नशीब आहे, हा दगड घेऊन चाललाय. मी थांबलो नाही, मी 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 तसाच चालत राहिलो. काही माणसांनी मदत केली, काही माणसं हसले, काही माणसांनी दूषणं दिली, बोल लावले, पण मी तसाच चालत राहिलो. स्वामी, अरे हेच तर आयुष्य आहे. कोणी कौतुक करणार, कोणी नाव ठेवणार, पण माणसाने विचलित न होता कर्म करत राहायचं, ध्येयाच्या दिशेने चालत राहायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी दगड फुटला आणि त्यात शाळीग्राम आहेत. उचले. हे तुझ्या नशिबात होता. जर तू दगड उचलून इथवर आणलाच नसता तर हे मिळालं असतं का? नाही स्वामी. स्वामी, शाळीग्राम मिळावे म्हणून माझी फार इच्छा होती. आज ती माझी इच्छा पूर्ण झाली. लक्षात ठेवा, भाग्याचं कुलूप उघडतात एक कर्माच्या किल्लीने. अरे मन शुद्ध असेल तर कर्म आपोआप पवित्र होतं, आणि कर्म पवित्र असेल तर भाग्य साथ देतं. देव बाहेर नसतो रे, तो तुमच्या कर्मातून बोलत असतो. देवा, मीही हा अनुभव घेतलाय आणि आज सगळं हे पाहिलं आणि माझ्या मनातला गोंधळ शांत झाला. मी आभारी आहे तुमची. आजवर मी नेहमी ना देव बाहेर शोधत राहील. व्रतवैकल्य, उपास तापास, नियम, मान पान यात अडकून पडले होते. पण देव तर माझ्या भावनेत, माझ्या विचारात, माझ्या कर्मात होता. कपिला ताई, अहो हेच तर समजून सांगते मी तुम्हाला. भक्ती म्हणजे मागणं नव्हे, तर भक्ती म्हणजे स्वतःला शुद्ध करणं. आज स्वामी देवांमुळे मी योग्य वाटेवर आहे. श्री स्वामी समर्थ. सतत बुवाच्या रीला री ओढत गोड बोलते बुवाशी. बुवाचं मन जिंकून अधिकार मिळवायचा हिला, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. हे पाण्याचे संपू दे, बघतेच या सुंदरीला. श्री स्वामी समर्थ. स्वामी 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 वाचवा. हो, सगळीकडे दुष्काळ पडलाय स्वामी. स्वामी काय हो, संकट आलंय, प्यायला पाणी नाही. स्वामी पाणी द्या स्वामी, पाणी. स्वामी या संकटावर काहीतरी मार्ग काढा. पाणी हवंय? होय स्वामी, आम्हाला पाणी द्या. बा
अंजली, आता कुठं जायचं ग? ना पाडा, ना पाणी, ना आसरा. तू समधीकडे दुष्काळ पडलाय. नदी कोरड्या, विहिरी कोरड्या, पाण्याचे एक थेंब नाही. दुष्काळ आणि अचानक हे सगळं हिच्यामुळेच झालंय. माझ्यामुळं? तू त्या मानवच्या घराला इटाळ केलंस, तसं कुठल्या तरी देवाचा बी इटाळ केला असेल. नाहीतर देवाचा कोप झाला नसता. अहो नाही, असं काय बी नाहीये. आम्ही कुणाचाच अपमान नाही केला. आम्ही तर लोकांच्या भल्यासाठी सगळं. भल्यासाठी? बघितलंस, तुझ्या या एका चुकीमुळे आम्हा सगळ्यांना भोगावं लागतं. या आमच्या पोराबाळांना पाणी नाही. त्यांचे जर असेच हाल होत राहिले तर सोडणार नाही तुला. अंजली, खरंच आपण दोषी आहोत का? अन्याय जेव्हा सत्तेचा मुखवटा घालतो तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. आता सगळं कळतंय मला. हा कोप दुष्काळ नाही, ही तर जाणीव आहे. मग आपण आता काय करायचं? स्वामींशी बोलायला हवं. तिथंच काय ते उत्तर मिळेल. शशिकला, अगं माझ्या उचक्या काय केल्या थांबतच नाहीत बघ. मी दूध घेऊन येऊ का? आण बाई लवकर. हा, आणते. आई, हे घ्या. पाणी नाही तर हे पिऊन बघा. अरे देवा. अगं आई, आता तरी माझं ऐक. हा त्रास वाढण्याआधी मला पाड्यावर जाऊ द्या. त्या अंजली सोबत वीट रचू द्या. त्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. माझा जीव गेला ना तरी चालेल, पण तुला विटाळ होऊ देणार नाही मी. हा हट्ट, हा अंधविश्वास, अगं ह्या सगळ्यामुळे ना गावातल्या लोकांचा जीव जातोय आणि तुला अजूनही त्या विटाळाचं पडलंय. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पाणी आलं. पाणी आलं. समजा गावाला कळवायला हवं. होय होय. पाणी हवंय ना, घ्या प्या. स्वामी, अहो हे पाणी दूषित आहे, कसं पिणार? हो, दूषित पाणी चालत नाही. अरे मग दूषित विचार मनात आणि डोक्यात घेऊन जगतात कसे? आधी मन स्वच्छ करा, मग स्वच्छ पाणी मिळेल.
शिव शंकर शंभो. स्वामी हे बघा, पाणी दूषित असो किंवा नसो, मला ताण लागले, मी पिणार आहे. स्वामी देवांचं ऐका. त्यांचा शब्द हा फक्त शब्द नाहीये, तर तो आरसा आहे. आपण कोण आहोत, आपण कसे वागतो हे दाखवणारा आरसा. मानवच्या घरचेच नाही, तर गावातले काही लोकही पाड्यावरच्या लोकांना माणूस म्हणून पाहत नाही, तर त्यांना वेगळं ठरवतात. खालच्या वर्गातले मानतात, त्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करतात. पण पाणी ही केवळ गरज नाहीये, तर ती कसोटी आहे. जिथे तहानलेल्या माणसांकडे पाहून हृदय हालत नाही, तिथे देव, निसर्ग, पाऊसही थांबत नाही. स्वामी देवांनी आज दाखवून दिले, जर पाड्यावरच्या लोकांना पाणी मिळणार नसेल ना, तर ते तुम्हाला कुणालाच मिळणार नाही. तेव्हा आता शहाणे व्हा, हा भेदभाव थांबवा. मानवच्या घरच्यांना समजवा, आणि ते जर ऐकले नाही तर एकत्र येऊन त्यांना बदलायला भाग पाडा. एक लक्षात घ्या, ही शिक्षा नाहीये, तर ही एक संधी आहे आपल्या विचारांना शुद्ध करण्याची आणि माणूस म्हणून पुन्हा उभं राहण्याची. ज्यांना तहान लागले त्यांची वेदना जर आपण समजून घेतली ना, तरच निसर्ग आपली तहान भागवेल. अगं ताई, मी शेजारच्या गावी जाऊन आलो. अगं तिथं अशी परिस्थिती नाही आहे. अरे मुबलक पाणी आहे तिथं. हे बघ, मी पाणी घेऊन आलो अंडावर. दे आईला, दे पाणी दे. देवा, पाहुलास रे. शशिकला, दे बाई पाणी लवकर. हो हो हो. अरे अरे मगाशी मी पाणी आणलं तेव्हा थंड होतं, आता हे अचानक कसं काय उकळायला लागलं? शशिकला, अगं हे तर उकळत पाणी आहे. घ्या. पाहिलं, स्वामींचा कोप अजून ओढावून घ्यायचा असेल ना तर घ्या. चाललो मी. कुठे जाऊ नकोस तू, थांब इथे. मामा, मामा दार उघड. मामा, शशिकला, अगं मरताना तरी मला 2 घोट पाणी मिळेल का ग? आई, आजी, आजी, अजूनही वेळ गेलेला नाहीये. हट्ट सोडा.
स्वामींनी सांगितलेलं ऐका, नाहीतर सगळं हाताबाहेर जाईल. आणि जिथे माणूस माणुसकी नाकारतो ना, तिथे निसर्ग शेवटचा इशारा देतो. श्री स्वामी समर्थ. काय रे फुलांनो, तुम्ही करता का भेदभाव की मी वरच्या फांदीवरचा तू खालच्या फांदीवरचा, तुझ्यापेक्षा माझा सुगंध छान, माझा रंग उजळ तुझा कमी उजळ. अरे माणसांच्या सहवासात राहून सुद्धा तुम्ही माणसांचा गुणधर्म घेतला नाही, याचं आश्चर्य वाटतं आम्हाला. सांगा बरं, कुठलं फुल वरच्या फांदीवरचं आणि कुठलं फुल खालच्या फांदीवरचं? नाही स्वामी, नाही ओळखता येत. कारण फरक नाहीच आहे. अरे देव किंवा निसर्ग फरक करत नाही. त्याच्या घरात सर्व फुलं सारखेच. वरच्या फांदीवरचं फुलही सारखं आणि खालच्या फांदीवरचं फुलही सारखंच. कुठलं फुल कुठल्या फांदीवर येणार यात त्या फुलाचं काही कर्तृत्व नसतं. त्याचप्रमाणे कोण कुठल्या घरात जन्म घेणार यात त्या व्यक्तीचं काही कर्तृत्व नसतं. आणि ज्यात तुमचं काही कर्तृत्व नाहीये त्याचा माज कसला करताय? माज करणाऱ्यांना धडा शिकवायला. स्वामींना काय सुचवायचंय हो? कदाचित भेद करणारा माणूस हा सुगंध गमावतो आणि शेवटी उन्हात कोमेजतो, असं काहीतरी असेल. हो सुंदरा मावशी, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. शिव शंकर शंभो. हिच्यामुळं झालंय सगळं. पाड्यावर पाणी आणायचं होतं हिला, आणि आता अख्खं गाव तहानलेलं आहे. नाहीतर काय, आधीच पाड्यावरच्या लोकांना डोक्यावर बसवलंय आणि आता देवही कोपलाय. हो नाही हो, असं काय बी नाहीये. आम्ही कुणाचंच वाईट नाही केलंय. आम्ही तर लोकांच्या भल्यासाठी सगळं. नमस्कार, नाटक नको करू आमच्या समोर. अहो दादा, आमच्यामुळे दुष्काळ पडला असतं तर देवानं आम्हाला शिक्षा दिली असती की. औदसे, ओ ताई, असं नका करू. अहो तिने काय नाही केलं. औदसे, जीवच घेते तुझा. सोडा. अहो ताई सोडा तिला. तिला मारू काय पाणी येणार आहे का? कोणी मध्ये पडायचं नाही. सोडा तिला. अहो तिने काय नाही केलं. हे काय झालं? हिने काय जादू टोना केलं की काय? माझा श्वास का थांबतो. इतरांना त्रास द्याल तर तुम्हालाही त्रास सहन करावा लागेल.
गावावर तुमचा कोप झाला हे माझ्या लक्षात आलंय, पण मी तुम्हाला विनंती करते, हा कोप थांबवा. मला यांचे हाल नाही बघवत. उगाच पाड्यावरच्या लोकांसाठी गावकऱ्यांचे हाल नग. हे कुठल्या कोपाचं फळ नाही, हे कर्माचं फळ आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम भोगतोय. मग पाड्यावरचा पाणी प्रश्न कधी सुटायचा? त्याला दुसरा काय मार्ग नाही का? हे कुठल्या कोपाचं फळ नाही, हे कर्माचं फळ आहे. कुणामुळे कुणाला त्रास होत नाही. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम भोगतोय. स्वामी, मग पाड्यावरचा पाणी प्रश्न कधी सुटायचा? त्याला दुसरा काय मार्ग नाही का? तुझ्या अजूनही लक्षात येत नाहीये, हा प्रश्न फक्त पाण्यापुरता मर्यादित नाहीये. आज प्रश्न पाण्याचा आहे, उद्या धान्याचा होईल, परवा घराचा, आणि एक दिवस श्वास घ्यायलाही मनाई करतील हे लोक. स्वामी, हे सगळं माझ्यामुळं. तुझ्यामुळे काही नाहीये. हा प्रश्न तुझ्या एकटीपुरता नव्हताच कधी. हा प्रश्न व्यापक आहे आणि तुझ्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे आमचा. पण स्वामी, लोक आम्हाला दोष देत आहेत. लोकांची मती भ्रष्ट झाली आहे, ती ठिकाणावर आणायची आहे. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही. लागू दे ठेच. स्वामी, माझी आजी पाण्या वाचून तडफडते हो. पाणी नाही मिळालं तर तिचा पाण्या वाचून जीव जाऊ शकतो. तिला थोडं तरी पाणी द्या. स्वामी, स्वामी, मी विनंती करते, आम्ही यांना गमावू नाही शकत. स्वामी, थोडं तरी पाणी द्या, पाणी द्या स्वामी. आता पाणी मिळेल ते फक्त पाड्यावरच्या विहिरीवरच. त्याकरता जे मंदिर विहिरीजवळ बांधलं जातंय, त्या मंदिराजवळ अंजली आणि मानवच्या हातून वीट रचली गेली पाहिजे, तरच पाणी मिळेल. आणि ज्यांना हे मान्य आहे ते चला आमच्या बरोबर आहे. शिव शंकर शंभो. स्वामी, चुकलो आम्ही, माफ करा. आज आमच्या डोळ्यावरची अज्ञानाची आवरणं उतरली, आम्हाला उपरती झाली. आम्ही ज्यांना कमी लेखलं, दूर केलं, ज्यांच्या वेदना पाहूनही आम्ही पाहिल्या नाही, त्या प्रत्येक क्षणाची आज जाणीव होती. स्वामी, आम्हाला माफ करा. आम्ही धर्माच्या नावावर अधर्म केला स्वामी. पवित्रतेच्या नावावर माणुसकीला काळीमा फासला. आजवर तुम्ही जे वागलात त्याकरता त्यांची माफी मागा आणि सांगा की पुन्हा असं वागणार नाही ते. अंजली, मनापासून माफ कर मला. आम्ही पुन्हा कधीच असं वाईट वागणार नाही. आम्ही देव शोधत होतो, देवळात, विधीत, नियमात,
पण माणसात देव असतो हे विसरलोच होतो आम्ही. स्वामी, आज मन झुकलंय, अहंकार गळून पडलाय. भीतीनं नाही तर समजुतीनं. स्वामी, स्वामी आम्हाला माफ करा. इतकंच नाही, आम्हाला बदलण्याची ताकद द्या. आज आम्हाला कळलंय की उपरती म्हणजे शिक्षा नव्हे, उपरती म्हणजे नव्या जन्माची सुरुवात आहे. स्वामी आम्हाला माफ करा. मी चुकीचं वागलो, नको ते बोललो. आम्ही भेद केला, माणसा माणसांमध्ये भिंत उभी केली. मी तर अंजलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, कर्मठ विचार हेच तुमचं खरं दारिद्र्य आहे. अरे पाणी नव्हतं म्हणून संकट नाही आलं, तर माणूस की नव्हती म्हणून संकट आलं. अरे जिथे अहंकार पुढे येतो तिथे देव मागे हटतो, आणि जिथे माणूस की पुढे येते तिथे देव आपोआप प्रकटतो. म्हणून कर्मठपणा सोडा, भेदभाव सोडा. अरे देव वाट दाखवतो, पण त्या वाटेवर चालण्याची हिंमत माणसालाच दाखवावी लागते. अरे निसर्ग कोणाचा शत्रू नाही, तो केवळ आरसा आहे. अंजलीचा वीट घेऊन ये. मानव, थांब मानव. अरे खुशाबा, तू तिकडे काय करतोयस? ये, हाताला हात लाव. ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद अंजली. अंजली, तू देवी आहेस बघ. स्वामी, आज तुमच्या आशीर्वादामुळे फक्त या विहिरीला पाझर फुटला नाहीये, तर या गावातल्या प्रत्येक गावकऱ्याच्या मनाला मायेचा पाझर फुटलाय. स्वामी, तुम्ही आज माझी स्वप्न पूर्ती केली. माझं स्वप्न पूर्ण झालं स्वामी. कारण तुझं स्वप्न हे केवळ तुझ्या करता नव्हतं, तर सगळ्यांकरता होता. आज आम्ही जे अट ठेवली होती ते ठेवण्यामागचं कारण एकच होतं, आमच्या भक्ताचं स्वप्न पूर्ण करणं. कारण आमच्या भक्ताचं स्वप्न हे केवळ त्याच्यापुरतं सीमित नव्हतं, तर ते समाजाच्या कल्याणाकरता होता. मंदा, तहान लागली होती ना? होय स्वामी. अंजली,
पाणी वाया घालू नकोस हा. पाण्याचं महत्व कळलंय मला. स्वामी, विहिरीचं पाणी खूप गोड आहे. अगं माणसात गोडवा निर्माण झाला की तो गोडवा इतर गोष्टींमध्ये उतरतो. लक्षात ठेवा, भेदभाव, जात पात उच नीच, वरचा वर्ग खालचा वर्ग हे सगळं मनातून काढून टाका. कारण हे मनातून काढणं म्हणजेच माणसाला माणसाजवळ आणणं, देवाला देवाऱ्यातून काढून माणसाच्या अंतःकरणात बसवणं. लक्षात ठेवा, जिथे भेदभाव संपतो तिथेच देव प्रकटतो. स्वामी, मी ह्याचा केवळ माध्यम होते. अगं माध्यम बनणं ही सर्वात मोठी सेवा आहे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी देवा, भोजन करून घ्या बरं. सुंदरा मावशी, अहो अहो स्वामी तिकडे. चला चला. स्वामी देवा, आपण इथे स्मशानात. स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे. आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. हा संकेत नवीन स्वामी लीलेचा की कायमच्या स्वामी विरहाचा.
हे पहा, धीराने घ्या. वेळ सगळं ठरवते आणि काळ हा सगळ्यांवर रामबाण उपाय आहे. सोपान भाऊ ते कुठे दिसत नाहीयेत. मी बोलावते. मला काहीतरी बरोबर वाटत नाही. मला सुद्धा. हो, हे काय करताय? तुमच्या वडिलांचं 13 वय. घरात गावकरी सांत्वन करायला जमा झालेत आणि तुम्ही काय इथे नशा करत बसलाय? ए, मला दुःख झालंय ना म्हणून करतोय. हो का? तुम्हाला ना फक्त निमित्त हवं असतं. नशा करण्यासाठी एक कारण हवं असतं. रोज काही ना काहीतरी दुःख असतंच ना तुम्हाला? ए गप्पा बस. तू आता माझं दुःख मोजते का? का थोडा हळू आवाजात बोला. घरात लोक जमा झाली आहेत याचं तरी भान ठेवा. गोपाळ बुवा आलेत आणि गावकरी सुद्धा आलेत. तुम्हाला विचारतायत. बरं झालं. हे बघ, मला ना आज सगळ्यांच्या समक्ष एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे. काय म्हणताय तुम्ही? काय नाही, चल सगळ्यांसमोर बोलूया. चल. अहो पण अगं चल चल. सोपान भाऊ, अहो काय ही तुमची अवस्था? म्हणजे वडिलांच्या जाण्याने दुःख झालंय आणि ते पचवणं खूप कठीण आहे, हे मान्य आहे. हे पहा, देव तुमच्या पाठीशी आहे. अहो तुमच्या वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला आहे आणि तुम्ही हे काय करताय? अहो नमस्कार तरी करा. सगळे बघताय. हे नमस्कार, आशीर्वाद हे सगळं खरंच असतंय का? अहो आजच्या दिवशी आपण कसं वागावं याचं तरी काही भान ठेवा. भान ठेवायचं ना म्हणूनच आलोय. गोपाळ बुवा, हे बघा, आज ना मला काही गोष्टी स्पष्टच बोलायच्या आहेत. आज 13व्याच्या दिवशी काहीतरी विनसलं वाटतं. हो आज राहू द्या. आजच